आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय। आज धुळे शहरामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून होर्डिंग्स लावण्यात आली आहेत। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या होर्डिंगवरती पुन्हा एकदा शरद पवार यांचा फोटो लावत त्यावरती दैवत असा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे महायुतीसोबत नसलेले शरद पवार होर्डिंगवरती कायम असल्याने जनतेसाठी मात्र चर्चेचा विषय ठरतोय। आता धार्मिक स्थळाच्या बांधकाम करण्यावरून सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये दोन गटात वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। या शाब्दिक वादाचं पर्यवसन नंतर दगडफेकीत झालं। जळगावमधली ही दृश्य, या दगडफेकीमध्ये 6 जण किरकोळ जखमी झालेत। घटनेनंतर दोन्ही गटातील सुमारे शेकडो जणांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट समोरासमोर आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आता एक धक्कादायक बातमी आहे साताऱ्यातून। फलटणमध्ये जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्यामुळे पिता पुत्राचा आकस्मिक मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय। हनुमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या पिता पुत्रांच्या आकस्मिक मृत्यूने फलटण शहरामध्ये हळहळ व्यक्त होतीये। अद्याप त्यांच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही। मात्र रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी प्यायला आणि मध्यरात्रीच्या सुमारास हनुमंतराव आणि मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला। त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान बापलेकाचा मृत्यू झालाय। सुदैवाने मुलीची प्रकृती सुधारली आहे। दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण समजू शकलेलं नाही। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। आता एक मोठी बातमी वर्ध्यातून। वर्ध्यातल्या 100 खाटांचं महिला रुग्णालय 7व्या वर्षात सुद्धा पूर्णच आहे। महिलांकरता स्वतंत्र रुग्णालयाच्या कामांना 2016 साली सुरुवात झाली होती। मात्र रुग्णालयाकरता 13 कोटींचा निधी मंजूर करत खर्च सुद्धा करण्यात आला। इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं असलं तरी इतर काम अजूनही अपूर्णच आहे। रंगरंगोटी, इलेक्ट्रिक किंवा एसी बसवण्याचं काम अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे लोकार्पणाची प्रतीक्षाच करावी लागते। उत्तर आणि वायव्य भारतामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। हिमाचल प्रदेशमध्ये तर ढगफुटीसारखा पाऊस आलाय। अचानक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या पुरामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे आणि काही ठिकाणी तर रस्ते खचलेत। वाहनं नदीच्या पुरामध्ये वाहून गेली आहेत। बियाण नदीनं तर रौद्र रूप धारण केलंय। काही रहिवासी इमारती आणि परिसर जलमय झाल्याचं चित्र समोर आलंय। शिवाय अनेक भागात भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत। भूस्खलनामुळे 250हून अधिक रस्ते बंद झालेत। मंडी ते मनाली आणि चंदीगड ते मनाली महामार्ग विविध ठिकाणी दरड कोसळल्यानं बंद करण्यात आलाय। सोलनमध्ये सुद्धा कालका शिमला ट्रॅकवरती ट्रेनची वाहतूक थांबवण्यात आली आहे। हिमाचलमध्ये हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय।